प्रेज द लॉर्ड. आणि आता हा आपण दैवी आरोग्य यावर पार्ट 2 हा संदेश ऐकणार आहोत. आता 2:7 इयोबमध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की त्याने इयोबाला पीडित केलं होतं. कधी-कधी जे आजार असतात, ते त्यामध्ये सैतान आपल्या जीवनावर आजार आणू शकतो. नोविंगली, अननोविंगली ह्या गोष्टी घडतात. काही इन्व्हायटेड डिसीज असतात. उदाहरणार्थ तुम्हाला मफीबोशेत जर आठवत असेल, तर हा जो मफीबोशेत आहे, हा शाऊलाचा नातू होता आणि त्याची दाई त्याला घाईघाईने घेऊन पळत होती. म्हणून त्याचा जो म्हणजे ॲक्सिडेंट अपघात घडला, तो पडला आणि तो आयुष्यभराचा लंगडा बनला. म्हणजे घाई केल्यामुळं आपल्या आरोग्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. विनाकारणची घाई केल्यामुळं तो लंगडा झाला, आयुष्यभराचा अपघात झाल्यामुळं. त्यानंतर मग आपण डिसिप्लिन पाळत नाही. त्याच्यामुळं पण पुष्कळदा ह्या गोष्टी घडतात. कधी-कधी शैतानी हल्ले पण आपल्यावर होत राहतात. मग शैतानाने 2:7 मध्ये इयोबाला पीडित केलं होतं. खरं तर इयोब हा द बेस्ट मॅन होता, परंतु सात्विक होता. परंतु त्याला शैतानाने पीडित केलं होतं. पण एनिवे एनीहाऊ त्याला देवबापाने 42:10 मध्ये त्याच पुस्तकामध्ये इयोब 42:10 मध्ये रिस्टोअर केलं. गॉड इज द गॉड ऑफ रिस्टोरेशन. तो आपलं पुनर्स्थापना करतो आणि आपले बॉडी, आपलं शरीर, आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या देवबापाने रिस्टोर करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते रिस्टोर होतं. कधी-कधी आपल्या तुझ्या तोंडामुळे तुझ्या तोंडामुळे तुझ्या हातची कामं नष्ट का व्हावीत असं उपदेशक म्हणतो. मग कधी-कधी आपल्या वागणुकीमुळे काही गोष्टी घडतात आणि मग आपल्यावर रोग, आजार याच्या गोष्टी येऊ शकतात. तर तू त्यावर उपाययोजना काय आहे, की आपण प्रभूचे पाय धरून ठेवायचे, प्रार्थनेत राहायचं, सरळ सात्विक देवाला भिवून वागणारं आणि पापापासून दूर असणारे जीवन आपण जगायचं आणि देव आपल्याला कृपा पावतो. आपण अजून एक छोटीशी 1 मिनिटाची गोष्ट पाहूया, की लूक शुभवर्तमानाचा 13वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये सैतानाने 18 वर्ष त्या निर्बलतेच्या आत्म्याने त्या व्यक्तीला बांधलेलं होतं. 18 वर्ष जीवनाचा कितीतरी मोठा भाग 18 वर्ष सैतानाने बांधून ठेवलं होतं. मग आता एक विनंती अशी आहे, की व्हाय यू आर गोइंग ओर एंटरिंग इंटू द किंगडम ऑफ सैतान आयदर ओर व्हाय यू आर एंटरिंग इन हिज टेरिटरी. त्याच्या टेरिटरीमध्ये तुम्ही प्रवेश कशाला करता? ज्या काही त्याच्या समर्पित वादी आहेत, जिथं स्ट्राँग होल्ड्स आहेत, जिथं काही-काही गोष्टी काही ठिकाणी नाही जायचं तर नाही जायचं किंवा काही गोष्टी नाही खायच्या तर नाहीच खायच्या. कधी-कधी इतक्या गोष्टी करत बोलाव्या लागतात. नाही, नाही खायच्या तर नाहीच खायच्या. काही गोष्टी काही ठिकाणी नाही जायचं तर नाही जायचं. त्यामुळं तुमच्यावर शाप येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्यावर अडचण येण्याची शक्यता असते. एक छोटंसं उदाहरण सांगतो मग हां. मी रेबेका ब्राउन यांचं पुस्तक वाचलं. ही केम टू सेट कॅप्टिव्हज फ्री. त्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे सांगितलं होतं, की एक अमेरिकन खूप समर्पित पती-पत्नी पाळक साहेब होते आणि ते जपानला गेले आणि मग हिंडले, फिरले, एन्जॉय केलं, वचन शिकवलं काय असेल ते आणि येताना त्यांनी एक लेडीचं चित्र घेऊन आले आणि लेडीचं चित्र घेऊन आल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या रूममध्ये लावलं आणि आताच रिसेंटली मी ही स्टोरी आमच्या पास्टर फेलोशिपच्या एका वरिष्ठ पालकाला सांगितली. रूममध्ये लावलं आणि मग त्यांना तो काहीतरी अडल्ट्रियस थॉट्स त्याच्या जीवनामध्ये दोघांच्या यायला लागले. आणि मग त्या दोघांनी एकमेकांना सांगितलं प्रामाणिकपणे, असं-असं घडतंय. मग ते त्यांच्या मेंटॉरकडे गेले आणि मग मेंटॉरने सांगितलं, की तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये काय लावलंय? मग त्याने ते चित्र लावलेलं सांगितलं आणि इट वॉज नथिंग बट दॅट वॉज द पिक्चर ऑफ प्रॉस्टिट्यूट. काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि मग आपण विनाकारण अशा प्रकारचे ऑब्जेक्ट घरामध्ये आणत बसतो आणि आपल्यावर आपण शाप आणि आजार वगैरे ओढवून घेतो. या गोष्टी आपल्या जीवनात होऊ नयेत म्हणून सावधगिरीने घ्या. मग आरोग्य मिळवण्याच्या ज्या बाबी आहेत, त्या बाबी आपण पाहणार आहोत. कारण वचन सांगतं, की "तेरे विश्वास ने तुझे चांगला किया है." तो नंबर 1 ला आपण पाहू, की प्रभू येशूच्या नावात मागणं. देवाला आपण आरोग्य ज्यावेळेस मागतो, कधी-कधी काही बाबा सांगतात, की "हो, प्रार्थना खूप महत्त्वाच्या आहेत. प्रार्थना करा, प्रार्थना करा." खरं सांगू का त्यांचं नका ऐकू. तुम्ही बायबलचं ऐका. बायबलमध्ये जे सांगितले ना, प्रार्थना करा, बट इन द नेम ऑफ जीसस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करा. योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, की प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करा. कित्येक वेळेस मी कितीतरी टेस्टमनी सांगू शकेल, फोनवर प्रार्थना केल्या आणि लोकं बरे झालेले आहेत. पण देव सगळ्या गोष्टी करतो आणि म्हणून नंबर 1 प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना करा. नंबर 2 हात वर ठेवणे. इब्रिकांचं पत्राचा 6वा अध्याय आणि 2रं वचन. एखाद्या वरिष्ठ सेवकाने त्या व्यक्तीवर जो आजारातून तो सफर होतोय, त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना करणं हा बायबलचा नियम आहे. आजकाल हात ठेवणं थोडं कठीण चाललंय काही छळाच्या कारणावरून. म्हणून पहा कसं होतंय. परंतु आपल्या-आपल्या मंडळीमध्ये आपण त्या गोष्टी करू शकतो.
सर्वांच्या समक्षतेमध्ये. आणि मग नंबर 3चा मुद्दा आपण पाहूया, तैल्या भंग करून. मार्कुस शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 13वा वचन. त्याचप्रमाणे याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय 14वा वचन, की त्याने मंडळीच्या वडिलाला बोलावं, त्यावेळी तोल लावावं, तेल प्रार्थना करून तेल लावावं आणि तैला भंग करून तो व्यक्ती बरा होतो, हे खरं आहे. ही आपल्या धर्माची पॉलिसी आहे. ही पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. मग नंबर 1 प्रभू येशूच्या नावामध्ये. नंबर 2 वरिष्ठ पालक, याजक किंवा जे अभिषिक्त व्यक्ती आहे, त्याने विशेष करून पास्टर्स आणि त्यांचे मंडळ किंवा कमिटी मेंबर्स जे प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. तर त्या लोकांनी हात ठेवून प्रार्थना केल्यानंतर मी सांगू इच्छितो, की मी ज्या शहरामधून आलोय, त्या शहरामध्ये आम्ही राहत असताना पुष्कळ वेळेस काही लोकांना अचानक अटॅक वगैरे आले. आम्ही काही लोकांनी चिंचेच्या झाडाखाली उभं राहून प्रार्थना केली, तो मनुष्य वाचवला. चर्चमध्ये गेलो, पायऱ्यावर बसलो, बंद असल्यामुळं पायऱ्यावर बसलो, गुडघ्यावर गेलो आणि मॅसिव्ह अटॅक देव आपण त्यांची वाचवलेले आहे. जे देव आहे तो आपली प्रार्थना ऐकतोच. देव आपली प्रार्थना ऐकतो. आणि मग तिसऱ्या नंतर 4था मुद्दा आपण पाहूया, तो म्हणजे भूत काढून. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 16वा वचन आणि लुकाचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 11 ते 13 ह्या वचनामध्ये भूत काढून काही लोक कधी-कधी त्या दुष्टात्म्यांनी पीडित असतात. आणि मग दुष्टात्म्याने पीडित असलेल्या लोकांना आपण काय करू शकतो, की त्याला ते प्रभू येशूच्या नावामध्ये भूत काढावं लागतं. ते निघतं. काही ते एवढा मोठा इश्यू नाही. कधी-कधी काही लोकांवर काही-काही गोष्टी केलेल्या पण असतात. त्याच्यामध्ये आपले लोक पण आहेत, की त्यांच्यावर काही गोष्टी केलेल्या असतात. परंतु ते आहे तो प्रकार आहे. परंतु यावर एक मोठी उपाययोजना आहे आणि ती उपाययोजना म्हणजे प्रभू येशूचं नाव. प्रभू येशूच्या नावामध्ये काढलं आणि ते भूत काढून प्रार्थना कर. त्यानंतर आपण 5वा मुद्दा पाहणार आहोत. सहमतीची प्रार्थना इन एग्रीमेंट विथ जीसस. 18वा अध्याय मत्तेकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 19वा वचन. जे तुम्ही स्वर्गात बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. जे स्वर्गात उघडाल ते स्वर्गात उघडलं जाईल आणि जे पृथ्वीवर बांधाल तो पृथ्वीवर बांधलं जाईल आणि उघडाल तो उघडलं. सहमतीची प्रार्थना इन एग्रीमेंट विथ गॉड. देव बरोबर आपली ती सहमती, की प्रभू तू आमच्यावर दया कर. असं घडलंय आणि सहमतीची प्रार्थना, लोकांची प्रार्थना, धर्मीजन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, तोडती हे सारे बंधन को. आणि मग समोरचा मनुष्य, आजारी मनुष्य बरा होऊ शकतो. जेव्हा आपण काही कॉन्फरन्समध्ये असतो, आजकाल मोठे-मोठे कॉन्फरन्स होत नाहीत, परंतु जर झाले तर त्या कॉन्फरन्समध्ये मोठ्या माणसाकडून प्रार्थना करून घ्या. कारण आपण प्रत्येक जण अपेक्षित आहोत, की आपल्याला कुठं ना कुठे मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य, शारीरिक आरोग्य याची गरज असते. भावनिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य या सर्व आरोग्याची आपल्याला गरज असते. कधी-कधी आपण मेंटली डिस्टर्ब होतो, डिप्रेशनमध्ये जातो. त्याचं कारण असे, की काही गोष्टी गेरीती संकटे अपार, निवारी पेय पोकळा. कधी-कधी वेगळ्या प्रकारचे संकट घेरले गेले त्याच्यातून आपण जातो. कारण दानिदाचा स्तोत्र 23 मध्ये अशा प्रकारे म्हटलं, "दो आय वॉक थ्रू द शॅडो ऑफ द डेथ, आय विल नॉट फिअर फॉर दाऊ आर्ट विथ मी." तू माझ्याबरोबर आहेस, मृत्यूछायेच्या दोरीतून जात असतो तरी. पण या ठिकाणी आपण सहमतीची प्रार्थना आपण पाहत आहोत आणि सहमत करून केलेली प्रार्थना आपल्याला वाचवते. त्याचप्रमाणे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय 18व वचन, ते म्हणजे सोडणे आणि बांधण्याची प्रक्रिया. वी नीड टू रिलीज द पॉवर ऑफ हिलिंग अपॉन एनीबडी, समवन हू इज इन नीड. त्याची गरज असते. त्या आरोग्याच्या प्रार्थना त्या गरजेच्या आहेत. पुष्कळ ठिकाणी एकदा मी एक मोठं कन्व्हेन्शन घेत होतो आणि आता मी सांगत नाही सोशल मीडियामुळे कुठं होतो, परंतु मोठं कन्व्हेन्शन घेत होतो आणि तरुण लेकरू माझ्याकडे आला, सांगितलं की अंकल छातीमध्ये गाठ आहेत. माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. तरुण लेकरू आहे आणि याला काय झालं? तर प्रार्थना केली, धापकन लेकरू खाली पडलं. प्रार्थना मग मग बाकी खूप लोक माझ्याकडे प्रार्थना लागली, झुंबले झाले. परंतु संयोजकांनी ती म्हटली की आता आपला वेळ संपला, चला. म्हणण्याचा तिचा अर्थ हा आहे, की सोडणे आणि बांधणे ही जी प्रक्रिया आहे ती आवश्यक आहे. सोडण्याची प्रक्रिया आपल्या स्वर्गात त्यांचे आशीर्वाद मोकळे करावे लागतात. स्वर्गातून आपण स्वर्गात इथं आपण ऑलरेडी द वर्ड ऑफ गॉड सेज इन द बुक ऑफ द सेकंड Ephesians chapter 2 verses 2 verses 6 that we already are sitting in the heavenly places. आपण स्वर्गीय स्थानामध्ये बसलेलो आहोत आणि मग प्रार्थनापूर्वक ते आरोग्याचे आशीर्वाद आपल्याला एकमेकांसाठी रिलीज करावे लागतात. अँड गॉड ब्लेस यू द हिलिंग. या ठिकाणी शेवटचं वचन पाहूया. वचन औषधाप्रमाणे घेणं. नीतिवचन याचा 4था अध्याय आणि 20 आणि 22 या वचनामध्ये आणि मग 23व्या वचनामध्ये म्हटलं, की स्वर्ग रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यामध्ये जीवनाचा मार्ग किंवा उगम आहे.
परंतु या 4 आणि 22-23 मध्ये सांगितलं, की कारण स्तोत्र 127 नुसार तो वचन पाठवतो आणि आपल्याला आरोग्य देतो. आणि म्हणून आपण जे WhatsAppवर इकडे-तिकडे वचनं पाठवतो ना पुष्कळदा, त्याच्यामुळं बसल्या-बसल्या आपल्याला ते आरोग्य मिळू शकतं. परंतु ते मनापासून वाचणं गरजेचं आहे. तर म्हणण्याच्या मते अर्थ आपण WhatsAppवर वाचत बसण्यापेक्षा लोकली पवित्र शास्त्र वाचा. या त्या पवित्र अ, अ, म्हणजे वचनाला अनुसरून अ, आरोग्य मिळवण्याच्या ह्या पद्धती आहेत आणि या पद्धतीचं अवलंबन करून देवबापाचं आरोग्य तुमच्या ठायी वास करो आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला आयुष्यभर आरोग्यामध्ये ठेवो. गॉड ब्लेस यू.